हे बघा, हे गोडधरणचेच फ्रेश चिला चुलीवरचं जेवण भेटतं. आपल्या थाळीमध्ये येतो कडक मासा. भाकरींची साईज बघू शकतो तुम्ही, एकदम मोठी भाकरी. आता मस्त अशी चिलापी थाळी आलेली आहे आपली. तर तवा फ्राय, तर मस्त असा आलं लसूण पेस्ट आणि नंतर वरतून येणार थोडीशी कोथिंबीर. तर ज्यावेळेस जेवण होतं ना, तर त्यावेळेस तुम्हाला जे काही कोणतं पान खायचं असेल, चॉकलेट पान असून, रामपेरी असू, नाही तर मसाला पान असू, नाही तर फुलचंद असू, तर तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि शुभ संध्याकाळ. जवळजवळ आत्ताचे 9:30 झालेले आहेत आणि आज आपण परत एकदा मामाच्या गावाला आलेलो आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, आपण हॉटेल घोडधरणला आलो होतो, मी आणि सुयोग. तर त्याच हॉटेलला आपण परत एकदा आलेलो आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलंच होतं की एकदा मामाच्या गावाला आलो की हॉटेल घोडधरणला गेल्याशिवाय मी काही राहत नाही, म्हणजे इथून परत माघारी जात नाही. तर त्याच हॉटेलला आपण परत एकदा आलेलो आहे. तर आपल्यासोबत आहे आपला मामाचा मुलगा, तिन्ही मामाचेच मुलं आहेत. हा आहे किरण, हा आहे ऋषिकेश, म्हणजे याला आम्ही अण्णा म्हणतो, हा आहे सुयोग. तर आता चाललो आहे आतमध्ये आणि आपण आज आहे ना म्हणजे आपली जी स्पेशल फिश थाळी आहे ना, तर तीच ऑर्डर करणार आहे हॉटेल घोडधरणमध्ये. आणि जी चव आहे इथली, तर ती एकदम अप्रतिम आहे. तर आतमध्ये चाललो आहे, बघूयात आज कशी टेस्ट भेटते आपल्याला. आणि इथं आल्यानंतर एक युनिकच चव भेटते बरं का. तुम्ही पुण्याच्या आसपास असाल तर नक्कीच यायला पाहिजे इथं. चलो. आणि हे आहेत हॉटेल घोडधरणचे मालक. हे पण होते, पण यांचं 2024 साली निधन झालेलं, ॲक्सिडेंटल निधन झालं होतं. तर काय म्हणता? विशाल गोरे तर हे हॉटेलचे मालक आहेत. तर चला आतमध्ये जाऊन, तर आपण आता किचनमध्ये जाऊन घेऊयात. तर आता इथं ना जास्त करून चिलापी मासाच वापरला जातो. हे बघा, हे घोडधरणचेच फ्रेश चिलापी मासे आहेत, आत्ताच कट केलेले आहेत. तर हा बाई कट करून घेतो आहे. आणि कट करून झाले की नंतर मग इकडं आपल्याला जर मसाल्याचं पाहिजे असेल तर इथं मसाल्याच बनवला जातो. मसाल्यातलं आहे ना, घट्ट मसाला. आणि इकडं आपण हे करतो ना, खारं. ओके. आणि इकडं जो आपण जी थाळी ना आपली, तर त्याच्यात हा कडक मासा जो असतो आपल्या थाळीमध्ये येतो, कडक मासा. तर आता आपण जातो जेवायला आणि तिकडे गेल्यानंतर आपण 3 थाळी ऑर्डर करणार आहे. तर आता हॉटेलच्या बॅक साईडला आलेलो आहे आणि इथं हॉटेल घोडधरणमध्ये एक स्पेशल आहे, म्हणजे चुलीवरचं जेवण भेटतं, म्हणजे चुलीवरच्या भाकरी असतात. तर आता इथं आहे ना बॅक साईडला आलो आहे आपण. हे किचन होतं आपलं. तर तिथून आल्यानंतर तिथं तव्यावर भाकरी बनवल्या जातात. भाकरींची साईज बघू शकता तुम्ही. किती वर्षापासून करताय? 2-3 वर्षापासून. आणि वहिनींचं तर काय माहितीच आहे. तर आणि इकडं भांडे घासायचं काम चाललं आहे. एकदम प्रशिस्त असं एकदम मस्त हॉटेल आहे. भाकरींची साईज बघू शकतो तुम्ही, एकदम मोठी भाकरी असते. जवळजवळ एका भाकरीमध्येच काम फुल होऊन जातं. तर चला आता 3 थाळी ऑर्डर घेतो आपण आणि बघूयात जेवण कसं भेटतं आज आपल्याला. हॉटेलच्या एंट्रन्समधून एंट्री केल्यानंतर आहे ना, हा बॅक साईडचा एरिया आणि जवळजवळ प्रशिस्त अशी म्हणजे जेवणाची सोय आहे, एकदम भरपूर मोठी सोय आहे. तर आज आपण इकडं बसतोय कंपार्टमेंटमध्ये. तर मागं मी आणि सुयोग आलो होतो, तर आपण याच कंपार्टमेंटमध्ये बसलो होतो. चला बघूयात आता 3 थाळीची ऑर्डर दिलेली आहे आपण. आपला मामाचा मुलगा तर काही जेवणार नाही आहे आणि आज कशी चव भेटते बघूयात. चला आपली थाळी येईलच, आता भेटू थाळी आल्यानंतर. आता मस्त अशी चिलापी थाळी आलेली आहे आपली. आता जेवायला बसून घेऊयात. आणि आपल्यासोबत आहेत आपले जिगरी, हा आपला अण्णा, आणि नंतर हा आपला किरण म्हणजेच पप्पूदाजी, नंतर हा आपला सुयोग. तर चला मित्रांनो, थाळीसोबत आपल्याला काय काय भेटते तर ते बघून घेऊ. तर सर्वात पहिल्यांदा थाळीसोबत आपल्याला भेटतो माशाचा झणझणीत रस्सा. नंतर थाळीमध्ये भेटते एक रस्सा प्लेट. आणि हे आहे आपला शेजारी खारा मासा, म्हणजे मगाशी मी किचनमध्ये दाखवलं, आलं लसूण खोबरं आणि हळद याचं कॉम्बिनेशन इतकं मस्त लागतं ना ते. आणि नंतर ही आपली घट्ट मसाल्यामधली प्लेट, म्हणजे काळ वाटं नाही म्हणू शकता थोडक्यात तुम्ही. आणि हा आहे डीप फ्राय केलेला मासा. तर थाळीमध्ये एवढं सगळं भेटतं आपल्याला, कांदा लिंबू भाकर आणि रस्सा. आणि इकडं मस्त असा एक मोठा मासा मागवलेला आहे फ्राय केलेला. तर कोणता आहे हा? तर तवा फ्राय. तर मस्त असा आलं लसूण पेस्ट आणि नंतर वरतून येणार थोडीशी कोथिंबीर, नंतर चाट मसाला, नंतर गरम मसाला आणि थोडीशी लाल मिरची, त्याचं मॅरिनेशन, आणि नंतर वरतून येणार लसूणच्या थोड्याशा पाकळ्या अर्ध्या अर्ध्या केलेल्या कापलेल्या आहेत. तर चला आता जेवायला बसूयात आणि बघूयात जेवण कसं आहे. तर मागच्या वेळेस मी आलो होतो ना, त्यावेळेस पण क्वालिटी भारी होती, आणि जेव्हा जेव्हा पण मी आलेलो आहे ना, त्यावेळेस पण एकच नंबर क्वालिटी होती. एक नंबर, खूप भारी, एक नंबर टेस्ट आहे. एकदा याच हॉटेलला, हॉटेल घोडधरण.
खूपच स्पेशल टेस्ट आहे, चव पण भारी असते. तर चला आता आपण जेवायला बसलो आणि बघूयात चव कशी. तर चला आता बसलो जेवायला. रस्सा एकदम एक नंबर झणझणीत आहे, म्हणजे क्वालिटी आहे डायरेक्ट. तर चला आता जो तवा फ्राय होता, आलं लसूण कोथिंबीर हळद मीठ या कॉम्बिनेशन मधलं, तर ते खाऊन बघूयात. आता मी स्किन काढून टाकतोय कारण मला स्किन आवडत नाही. आणि हॉटेल घोडधरणला आल्यानंतर ही जी डिश आहे ना, तर ती माझी फेमस आहे. कारण मला आळणी चिकन मटन मासा जे काही असेल ना, तर ते खूप आवडतं. मला आळणी चिकन मटन या दोन्ही गोष्टी खूप आवडतात, पण आळणी मासा पण बनवला जातो हे माहीत नव्हतं. तर हॉटेल घोडधरणला आल्यानंतर चव समजली. तर एकच नंबर बनवलेलं आहे. तर चला आता तव्यावरचा जो मसाला फ्राय होता, तर तो खाऊन बघूयात. मसाला एकदम झणझणीत आहे. सुपर. आणि जो आता आपला तवा फ्राय होता लसूण आलं मॅरिनेशन मधला, तर तो खाऊन बघूयात. तर एकदम हे पण मस्त झालेलं आहे. तर आता याची जी चव आहे ना, तर असं थोडंसं लसूणची चव लागते, थोडंसं आंबट गोड, कारण की लिंबू पण पिळलेलं आहे. एकदम मस्त लागतंय. तर चला मित्रांनो, मस्त असं जेवण झालेलं आहे आणि आपल्या तिन्ही थाळ्या ज्या होत्या ना, त्या एकदम मस्त अशा रिकाम्या केलेल्या आहेत पोरांनी. तर आता तर मला एकच सांगायचं आहे, ह्या हॉटेल घोडधरण चिंचणी या ठिकाणी ना नक्की एकदा व्हिजिट करा. कारण की इथली जी चव आहे ना, तर ती खरंच अफलातून आहे. उगाच बोलायचं आहे म्हणून असं काही नाही आहे. खरंच चव भारी आहे. कारण की मी मागचा जो व्हिडिओ टाकला होता, म्हणजे एक अविस्मरणीय गाव असं काहीतरी व्हिडिओचा टायटल होता आपला. तर चिंचणी गावाबद्दल हॉटेल घोडधरण वगैरे हे सगळं दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. तर त्यावेळेस पण आलो होतो आणि त्याच्या आधी पण जेवढ्या वेळा आलेलो आहे मी मामाच्या गावाला, तर आपल्याबरोबर किरण असतो, सुयोग असतो, मगाशी पण सांगितलं मी, आणि ऋषिकेश पण असतो, अण्णा म्हणजे आपला. तर ज्यावेळेस पण आलेलो आहे मी चिंचणीला, तर हॉटेल घोडधरणला नक्कीच आलेलो आहे. तर आता जेवण झालं आहे आपलं आणि आता निघायचं आहे आपल्याला. तर चला मग आता निघलो आहे घरी. तर चला मित्रांनो, आता मस्त असं हॉटेल घोडधरणला जेवण झालेलं आहे. जर तुम्हाला जमलं तर नक्की पुण्याच्या जवळ चिंचणी गाव आहे आणि तालुका आहे शिरूर, जिल्हा पुणे. तर या हॉटेल घोडधरणला आहे ना एकदा नक्की व्हिजिट करा. आणि जर माशाचे लवर असाल आणि चिलापी स्पेशल थाळी खायची असेल, तर हॉटेल घोडधरणला नक्की व्हिजिट करा. तर चला आता मस्त असं जेवण झालेलं आहे आणि हॉटेल घोडधरण समोरच एक मस्त असं एक पान शॉप आहे. तर आपण तिथं जाऊन, घोडधरण पान शॉप म्हणून आहे, तर हॉटेल घोडधरण समोरच आहे. तर आता हॉटेल घोडधरणला आहे ना मस्त असे मंडळी जेवायला आले होते. तर त्यांना विचारूयात आपण हॉटेल घोडधरणचं जेवण कसं होतं. जर जेन्युइन रिव्ह्यू असेल तर सांगतीलच ते कसं काय जेवण होतं. तर मित्रांनो, जेवण कसं होतं हॉटेल घोडधरणचं? क्वालिटी जेवण आहे. तर मागाशी मी सांगितलंच, खरंच क्वालिटी जेवण आहे. कधी जमल त्यावेळेस नक्की हॉटेलला व्हिजिट करा आणि माशाच्या थाळीचा आनंद घ्या. तर हे आहे समोर पान शॉप घोडधरण. तर हे घोडधरण पान शॉपचे मालक. काय नाव आहे? घोडधरण पान शॉप. तुमचं नाव? सार्थक चव्हाण. तर अक्षय चव्हाणचेच भाऊ का? हां. तर आपले जे अक्षय चव्हाण होते, तर त्यांचं जे अपघाती निधन झालेलं आहे, तर त्यांचेच एक भाऊ बंद आहेत. तर त्यांच्याकडे आलेलं आहे आपण मस्त असं पान खायला. तर आम्हाला 3 मसाला पान द्या. तुला नको? 2च द्या मग. घे पप्पा. नारी पण ज्यावेळेस जेवण करून बाहेर निघताना, तर या घोडधरण पान शॉपला नक्की व्हिजिट करा. आणि इथल्या म्हणजे कोणतंही पान असू दे, तुम्हाला जे लागेल ते मालकांना सांगायचं आणि मालक त्या प्रकारे बनवून देते. रामपेरी वगैरे नाही ठेवत आपण.
तर मित्रांनो जेवण झालं आणि आपले ना म्हणजे मामाच्या गावाला आल्यानंतर ना आम्ही एक लहान होतो त्यावेळेस बरेचसे मित्र असायचे. तर त्याच मित्रांपैकी एक भेटलेला आहे आपल्याला, योगेश पंडोरे. हा आहे त्यांचा स्वतःचा टेम्पो. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर एकदम भारी माणूस होता. म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं 2007-08 साली, हां त्याच वेळेस आमची गाठ भेट व्हायची. आता त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केलेला, हा त्यांचा टेम्पो आहे. तर चला आता ते निघलेले आहेत आणि आपण पण घरी चाललो चला. तर ज्यावेळेस जेवण होतं ना तर त्यावेळेस तुम्हाला जे काही कोणतं पान खायचं असेल, चॉकलेट पान असून, रामपेरी असू, नाही तर मसाला पान असू, नाही तर फुलचंद असू, तर सार्थक भाऊला येऊन सांगायचं आणि त्यांच्याकडून मनसोक्तपणे बनवून घ्यायचं. तर चला आता आपण निघलेलो आहे. चला सार्थक भाऊ. तर चला आता निघलो आहे आपण. मस्त असं जेवण झालं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही चिंचणी या गावाला येताल तर नक्कीच हॉटेल घोडदरणला व्हिजिट करा. आता आपण घरी निघलो आहे आणि जवळजवळ आत्ताच आहे ना 11:15 झालेले आहेत. म्हणजे आज खूप लेट झालं होतं, त्याच्यामुळं जेवायला पण उशीर लागला आणि ऑर्डर दिल्यानंतर एक 15-20 मिनटं जातातच. आपण जवळजवळ 9:30 पावणे 10च्या आसपास इथं आलो होतो. ऑर्डर दिली आणि त्याच्यानंतर एक 15-20 मिनटानंतर जेवण आलं आणि जेवण इतकं क्वालिटी होतं ना, तर जेवता आस्वाद घेता जवळजवळ म्हणजे आम्ही 1.5 तास घातलेला आहे. आणि तिथून बाहेर निघाल्यानंतर आपलं सार्थक चव्हाण जे आहेत, अक्षयचे भाऊ बंद, तर त्यांच्या हॉटेल घोडधरण पान सेंटर जे आहे तर तिथं जाऊन पान खाल्लं आहे. मस्त असं मसाला पान होतं तर ते खाल्लेलं आहे. चला आता निघलो आहे. हा आहे आपला सुयोग. तर चला मित्रांनो चाललो आहे घरी आता आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आयुष्याची मजा घेत राहा, काळजी घेत राहा आणि आवडला व्हिडिओ आपला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तच आवडला आणि हॉटेल घोडधरणला जर तुम्ही येऊन गेले तर कमेंट करायला विसरू नका. चला धन्यवाद.